नमस्कार. सिनेमाचे दिवस या मालिकेतील हा 30वा भाग. मागच्या वेळेला आपण सिनेमाची स्टारकास्ट फायनल केल्यापर्यंत आलो होतो आणि आता आपण रेकॉर्डिंगकडे वळणार आहोत. रेकॉर्डिंग यावेळेला आमचं जे ठरलं होतं ते छोट्या स्टुडिओत ठरलं होतं. अनिल मोहिले यांनी सगळं ठरवलं होतं. प्रत्यक्ष रेकॉर्डिंगच्या आदल्या दिवशी अनिल मोहिले यांच्याच घरी सिटिंग हॉलमध्ये फायनल रिहर्सल होती. आधी गाणी आणि त्यांच्या चाली निश्चित झालेल्या होत्या. गाण्याच्या ध्रुपद व अंतऱ्यामध्ये जे मुद्रित पिसेस असणार त्यांचा सांगीतिक विचार करून भाईंनी त्यामध्ये कोणती वाद्य हवीत व त्यांचे कसे संगीत हवे हे निश्चित करून त्यांची कच्ची नोटेशन्स करून ठेवली होती. आता रिहर्सलमध्ये प्रत्यक्ष ती वाद्य वाजवून पाहत त्यात बदल वाढ आवश्यक आहे का ते ठरवून अंतिम नोटेशन्स तयार करायची होती. म्हणजे मला ते सगळं तेव्हा नवीनच होतं. हे आत्ता मी लिहिले पण तेव्हा ते पहिल्यांदाच समजून घेत होतो. त्यासाठी हार्मोनियम घेऊन स्वतः भाई सिद्ध होते, तर त्यांचा सहाय्यक म्हणून सुराज साठे हा वाद्यवृंद नियोजन पाहणार होता. मी त्याला अरेंजर असं म्हणतात. भाई आज गेलेत पण सुराज साठे अजून आहे. नुकताच साज तरंग म्हणून जो एक स्मृतिगंधाचा कार्यक्रम रविवारी चालतो, मिथिलेश पाटणकर सादर करतो, त्या कार्यक्रमाची सुरुवात सुराज साठेंनी केली होती. आणि सुराजची माझी आज ही चांगली मैत्री आहे. वर्षातून एक दोन वेळा आमचे फोनही होतात. अतिशय गुणी कलाकार आणि एकारांत कोकणस्थ असल्यामुळे तेवढाच फटकळ सुद्धा. गोरा घारा असा अस्सल चितपण ओळखू येणारा सुराज साठे स्वतः उत्तम अकॉर्डियन व कीबोर्ड वादक होता. ढोलक तबला तालवाद्य वगैरे वाजवणारे वादक कलाकारी एक एक करत आले आणि भाईंचे नेतृत्वाखाली 1 2 3 4 करीत वाद्यसंगीत सुरू व्हायला लागले. ते ऐकून त्यात सुधारणा करून त्याप्रमाणे सुराज नोटेशनमध्ये बदल करू लागला. कधी त्या बदलातही पुन्हा बदल होऊ लागले. वैद्यसाहेब आणि मी फक्त कानसेन बनवून ते ऐकत होतो. फार तर भाईने कधी विचारलं तर हो हे छान वाटते, यापेक्षा मागाचा ठेका जरा बरा वाटत होता एवढेच सांगत होतो. कारण तसं आमचं संगीताचं ज्ञान फक्त ऐकण्यापुरतंच होतं. पण ते सर्व ऐकणं हे फार आनंददायी होतं. गाण्यातील जे म्युझिक पीसेस आपण ऐकून खुश होतो त्यामागे किती मेहनत आहे आणि अर्थातच प्रतिभा असते याचं ज्ञान आम्हाला नव्याने होत होतं. मी लिहिलेल्या गणपतीच्या आरतीची भाईंनी तारीफ केली. ते म्हणाले यात प्रारंभी आपण थोडा गणपतीचा गजर घालूया व त्यांनी मोरया रे बाप्पा मोरया रे असा गजर त्यात वाढवल्यावर त्याची गोडी आणखीच वाढली. एका गाण्याचे असे संगीत पूर्ण होऊन त्यांची नोटेशन्स फायनल होत राहिली. शेवटचे गाणे पूर्ण होईपर्यंत दुपारच्या 1 वाजून गेला होता. लाईट लंच म्हणून मोहिले वहिनींनी केलेल्या स्वादिष्ट पोहे आणि पुरी भाजीचा आम्ही आनंद घेतला. तेव्हा गायक यायला सुरुवात झाली होती. प्रशांत दामलेची नायक म्हणून निवड नक्की झाल्यावर भाईंनी त्याचे गायनगुण माहीत असल्याने त्यालाच 2 गाण्यात गायक म्हणून घेतले होते. तो थोडा उशिरा येणार होता. आज गारवा कॅसेट आणि युद्ध ताऱ्यांचे स्वप्न सुरांचे या कार्यक्रमात खूप लोकप्रिय गायक असलेला मिलिंद इंगळे तेव्हा नुकतंच नाव मिळवायला लागला होता. तो आणि विनय मानके आल्यावर त्यांची पहिल्या गाण्याची रिहर्सल झाली. सर्वच गायक गायिकांना भाईंनी आधीच थोडी तालीम देऊन ठेवली असल्यामुळे फारसा वेळ जात नव्हता. फक्त मधल्या स्वरमेळाशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागायचा. त्यानंतर उत्तरा केळकर आणि प्रज्ञा खांडेकर यांची रिहर्सली चटकन झाली. एवढे होई तो प्रशांत दामले आला आणि मग तो विनय मानके उत्तरा केळकर प्रज्ञा खांडेकर या चौघांच्या मन तुझवर जडलं कसं या गाण्याची रिहर्सल सुरू झाली. प्रशांतचा आवाज संस्कारित होता. रंगभूमीवर त्याची गाणी गाजत होतीच. रंगभूमीवर प्री रेकॉर्डेड म्युझिकवर तो गात असे तर येथे लाईव्ह म्युझिकबरोबर गायचं होतं एवढाच फरक होता. अंगभूत संगीत गुणामुळे प्रशांतला तो फरक पचवायला फारसा वेळ लागला नाही आणि त्याही गाण्याचं सेटिंग पूर्ण झालं. आरतीसाठी प्रशांत आणि श्रीकांत पारगावकर यांची योजना होती. त्यामुळे बाकी सर्व गायक गायिका भाईंना पुन्हा केव्हाही असे विचारून बाहेर पडले. श्रीकांतही आमच्या पहिल्या सिनेमासाठी गाणी गायली होती. त्याला माझ्या आग्रहावरून भाईंनी मुद्दाम पुण्याहून बोलवले होते. बाप्पा मोरयाच्या गजरामुळे आरती संगीताचं ऐकताना आपलीच रचना उत्तम स्वरतालात ऐकल्याचे मला वेगळेच समाधान झाले. त्यानंतर मग ते दोघे आणि वादक मंडळी पांगली आणि भाईंच्या त्या हॉलमध्ये मी, किशोर नावंदर, वैद्यसाहेब, सुराज साठे आणि भाईंचा मेसेंजर एवढेच लोक ओरलो. मेसेंजर ही रेकॉर्डिंग प्रोसेसमधली महत्त्वाची व्यक्ती असते. संगीत दिग्दर्शकाच्या सांगण्याप्रमाणे कोणकोणत्या वाद्याचे किती वादक बोलवायचे त्यांना मेसेज द्यायचे म्हणजे निरोप देण्याचे काम त्याच्याकडे असते. पण एवढा खुलासा
मेसेंजरचे महत्त्व सांगण्यास मुळीच पुरेसा नाही. वादकांच्या A+A, B+ अशा श्रेणी ठरलेल्या असतात. म्युझिशियन्स असोसिएशन या श्रेणी व त्या श्रेणीचे मानदंड ठरवते व तेवढं देणे प्रत्येक निर्मात्याला बंधनकारक असते. संगीत दिग्दर्शक मेसेंजरला वादकाची श्रेणी कोणती पाहिजे तेही सांगतो. त्या श्रेणीचा वादक ठरल्यावेळी हजर ठेवणे हे मेसेंजरचे कौशल्य असते. त्यासाठी त्याचा मोठा जनसंपर्क व वादकांच्यात वजनही असावे लागते. अर्थात कोणत्या वादकाला संधी द्यायची हा निर्णयही बरेचदा मेसेंजरच घेत असल्याने वादक मंडळीसुद्धा मेसेंजरला सांभाळून असतात. असा हा परस्परावलंबी मामला असतो. वादकाचे रेकॉर्डिंगचे वेळी काम संपले की त्याचे पेमेंट व्हाउचर करून तेवढे पैसे निर्मात्याकडे घेऊन त्याला देण्याची जबाबदारी मेसेंजर पार पाडत असतो. या सगळ्यासाठी निर्मात्याकडून मेसेंजरला मानधन मिळतेच, पण काही वेळा वादकांच्या पैशातूनही त्याने कट घेतलेले प्रकार कानावर येत असतात. म्हणजे म्युझिक डायरेक्टर, अरेंजर, मेसेंजर व म्युझिशियन अशी संपूर्ण सुनियोजित कार्यपद्धती असते. सिनेसृष्टीत अशा रूढ झालेल्या प्रथामुळे तेथे मेथड इन मॅडनेस आहे असेही म्हणतात. बाईंच्या सांगण्याप्रमाणे मेसेंजरने सर्व टिपण केले. सुराजचेही बोलणे झाले आणि सकाळी 9 वाजताच्या शिफ्टला रेडिओ आणि स्टुडिओत भेटायचे असे ठरवून मी, वैद्यसाहेब व किशोर दावलदार बाहेर पडलो. रेकॉर्डिंगचा मुहूर्त झाला की दुपारी आम्ही सातारला परत येणार असल्याने आम्ही रात्री वैद्यसाहेबांच्यावरून शूटिंगच्या शेड्यूलवरही चर्चा केली. सहाय्यक दिग्दर्शक विवेक देशपांडेंनी तयार केलेच होते. त्याप्रमाणे त्याने कलाकारांच्या तारखा निश्चित करायच्या. अशोक पाटीलने शालिनी स्टुडिओ, लाईट्स व नेहमीच्या तंत्रज्ञान सांगायचे असे ठरले. राहुलचा लाल गेंड्याचा खास पोशाख, टोप वगैरे राहुल स्वतःच करून घेणार होता. बाकीच्यांचे कपडे वगैरे दीनानाथ चव्हाणांच्या मदतीने वैद्यसाहेब मुंबईत बघणार होते. ते झाले की चव्हाण कोल्हापूरला मुहूर्ताच्या आधी 8 दिवस जाऊन लाल गेंड्याच्या अड्ड्याच्या गुहेचा, म्हणजे डेन म्हणतात त्याला सिनेमाच्या भाषेत, सेट लावून घेणार होते. विजया सिनेसंस्थाच कॅमेरा व नागरा घेऊन त्यांचे नेहमीचे अटेंडंट बाबा पांडे येणार होते. कॅमेरामन सूर्यकांत लवंदे यावेळी समीर आठले व इम्तियाज बारगीर या नवीन सहाय्यकासह येणार होते. आमची रात्रीची गप्पाची मैफल रंगवतानाच ही महत्त्वाची चर्चा आम्ही पूर्ण करून घेतली. रेकॉर्डिंगच्या नशिबांच्या वेळेचा अनुभव असल्यामुळे किशोर नावंदरला म्हटलं, आज अजिबात गडबडीने जायचं नाही, आरामात उठू, अंघोळी आवरू, सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊ, शेजारच्या उडपी हॉटेलला भक्कम नाश्ता करू आणि 9:30-10ला पोचू. त्याप्रमाणे खरं रमतगमतच निघालो. मागच्या वेळेला रेकॉर्डिंगचा जो अनुभव होता त्यातनं आम्ही शाणे झालो होतो. वरळीला पोद्दार हॉस्पिटलच्या समोरच्या लेनमध्ये एकाच इमारतीत 3ऱ्या मजल्यावर 2 रेकॉर्डिंग स्टुडिओ होते. उजव्या हाताला रेडिओ जेम्स आणि डाव्या हाताला आमचा रेडिओ वाणी स्टुडिओ. फिल्म सिटी किंवा बॉम्बे साऊंडच्या मानाने रेडिओ वाणीचा आकार निम्मासुद्धा नव्हता. प्रमोद घैसास हा तेथील तरुण रेकॉर्डिस्ट यात मुरब्बी मानला जायचा. त्या हॉलमध्ये एका बाजूला अर्ध्या भागात त्याची रेकॉर्डिंग केबिन व दुसऱ्या अर्ध्यात सिंगरसाठी जागा होती आणि समोरचा उरणारा हॉल जेमतेक 10-11 वादक दाटीवाटीने बसू शकतील एवढाच होता. बहिणी म्हणूनच आधी म्युझिक ट्रॅक्स घेऊन वादकांना आणि त्यांची जागाही मोकळी करायची असे ठरले होते. तोपर्यंत आमच्या इंडस्ट्रीमध्ये पहिल्या सिनेमापासून या सिनेमात येईपर्यंत बदल झाला होता. आता ट्रॅक्सवरती म्युझिक घेऊन नंतर मिक्सिंग करायचं, साऊंड वगैरे आवाज हे सगळं झालेलं होतं. आमच्या दृष्टीने आम्ही उशिरा गेलो तरी तसे लवकरच होतो. थांबायला फक्त बाहेरच पैसे असल्याने आम्ही वादकांच्या मागेच खुर्च्या टाकून बसलो होतो. बाई सुराज साठे वगैरे येऊन त्यांनी वादकांना नोटेशनच्या प्रती दिल्या. मुहूर्ताचा नारळ वाढवून झाला आणि माईक्स ॲडजस्ट करून नोटेशनप्रमाणे पीस बाय पीस वादकांची रिहर्सल सुरू झाली. ती समाधानकारक झाल्यावर वाद्यमेळाचे टेक सुरू झाले आणि यथाकाल आरतीचे म्युझिक रेकॉर्ड झाले. प्रशांत आणि श्रीकांत यांच्या त्याबरोबर 1-2 रिहर्सल झाल्या आणि मग फायनल टेकही झाला. बाईंना बाजूला बोलवून मी छान चालले म्हणून अभिनंदन केले आणि काटकसरीचे विचार तुम्ही खरंच केलाय म्हणून आभारी मानले. प्रशांत ते बोलणे ऐकत होता. प्रशांत दामले. त्याचा मिश्किलपणा उफळून आला. तो म्हणाला, अहो काटकसर म्हणजे किती, नायकालाच गायला लावला आहे म्हणजे एका गायकाचे सुद्धा पैसे वाचवलेत की. आम्ही सगळे जोरात हसलो. पण हसले थांबल्यावर मी त्याला म्हटले,
अगदी तसेच समजू नकोस. तुझे गाण्याचे वेगळ्या वाउचर अर्थात कमी रकमेचं बनवलं आहे बरं का. पुढच्या गाण्याचे काम सुरू झाल्यावर मी सातारला जायला निघतोय. पैशाची सर्व तरतूद वैद्यसाहेबांजवळ केलेली आहे असे मी भाईंना सांगितले. ते नाराज झाल्यावर पुढच्या आठवड्यात एक दिवस पुन्हा येऊन सेलिब्रेशन करू अशी मखलाशी करून मी त्यांची समजूत काढली. वैद्यसाहेबांना माझ्या या सगळ्याची कल्पना होती, पण तरी एकदा सांगून पुढच्या नियोजनाची उजळणी केली. एव्हाना सुराज साठेने पुढच्या गाण्याच्या म्युझिक पिक्चर्सची फायनल रिहर्सल सुरू केली होती. ती थोडा वेळ ऐकावी आणि मग निघावं म्हणून वादकांच्या मागच्या खुर्चीवर जाऊन मी आणि किशोर बसलो. माझ्यापुढे मेंडोली व गिटार वाजवणारे वादक बसले होते. सुराजच्या सांगण्यानुसार त्यांचे वाजवणे चालू होते आणि मधल्या काळात आपापसातील त्यांच्या गप्पाही चालू होत्या. कल किधर बजा, अभी 2 बजे की कल्याणजी आनंद की शिफ्ट है, अशा स्वरूपाच्या त्या गप्पा ते मोकळेपणे मारत होते. मागे बसलेलो मी आणि किशोर बहुधा हौशी रसिक असावेत अशी त्यांची समजूत होती. त्या गप्पा मग साला परसों रिकॉर्डिंग का पैसा तेरे को मिला क्या, मेरे को तो परसों का वादा किया है, अब साला प्रोड्यूसर नहीं आया था ये मेरा कसूर है क्या, अशा आर्थिक बाबीवर आल्या. थोड्या वेळाने मेंडोलिनवाल्याने गिटारवर प्रश्न विचारला, अरे आज का बकरा तू भी आया है ना, नहीं तो साला आज भी चूना लग जाएगा. मेरे को क्या पता, मैं तो जानता भी नहीं उसको और कोई झकपक आदमी दिखता भी नहीं या, गिटारवाल्याने उत्तर दिले. इतक्या वेळा मजेत प्रश्नोत्तरे ऐकणाऱ्या मला या प्रश्नोत्तराने मात्र एकदम राग आला. आम्ही निर्माते ज्यांना पैसे देतो आणि आमची संभावना हे बकरा म्हणून करतायत म्हणजे काय. पण तो राग आवरला आणि यांना विनोदाने मारावे असा विचार केला. मेंडोलिनवाल्याच्या पाठीवर हलकेच थाप मारली आणि म्हटलं, देखो ये बकरा तुम्हारे पीछे ही बैठा है, मैं ही प्रोड्यूसर हूँ और आपका पैसा तैयार है. अब इस बकरे को अभी हलाल करने का है क्या. ह्या ऐकल्यावर मात्र ओशाळून त्या दोघांनी निमूटपणे जी मान खाली घातली ती टेक पूर्ण होऊन आम्ही बाहेर पडेपर्यंत पुन्हा वर केली नाही. माझ्या फिल्मी शब्दकोशात मात्र प्रोड्युसरला बकरा हा नवीन प्रतिशब्द दाखल झाला आणि तो आजही कायम आहे. दुसऱ्या दिवशी अनिल भोयरेंनी राहिलेल्या दोन्ही गाण्यांचं रेकॉर्डिंग पूर्ण केलं आणि त्याची एक कॅसेट सातारला पाठवून दिली. नेहमीच्या प्रथेप्रमाणे आमच्या सर्व मित्रमंडळी ते ऐकल्यावर त्यांनी गाणी चांगली झाली आहेत, पण पहिल्या 2 सिनेमातली मनाला भिडणारी झाली नाहीत असे सांगितले. धुमाकूळचा एकूण बाजच हलका फुलका असल्याने त्याला साजेशीच गाणी केली आहेत असे मी सांगितले. परंतु ही गाणी पूर्वीच्या गाण्याप्रमाणे अनेक वर्षे टिकून रसिकांच्या लक्षात राहणार नाहीत हे मात्र माझ्याही लक्षात आले. अर्थात सिनेमाचा बाजच तसा होता आणि गाण्यांचा टाईपही तोच होता. आता सर्व पूर्वतयारी झाली असल्याने शूटिंग सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. ठरलेल्या शेड्यूलप्रमाणे कोल्हापूरला शालिनी स्टुडिओतच दीनानाथ चव्हाणांचे सेट लावण्याचे काम पूर्ण झाले होते. मुहूर्तासाठी यावेळी मागच्याप्रमाणे चंद्रकांत मांढरे यांना बोलावले. सातावरून बरीच मित्रमंडळी त्यासाठी आली आणि मुहूर्त झाला. आता हे सिनेमा प्रकरण अंगवळणी पडले असल्याने मुहूर्ताचा फारसा गाजावाजा करावा ही इच्छाही संपून गेली होती. मुहूर्त करून शूटिंग गतीने सुरू झाले. राहुल सोलापूरकर व गोरले याने मिळून लाल गेंड्याचा गेटअप अप्रतिम डिझाईन केला होता. घोट्यापर्यंत येणारे तांबडे बूट व रिबीट मारलेले जॅकेट, डोक्यावर कोंबड्यासारखा तुरा असलेला लाल केसाचा विग, अशा त्या गेटअपमध्ये उंचपुरा राहुल खरोखरीच भीतीदायक गुंड वाटत होता. आधी तुम्ही धुमाकूळ जर लागतो तो फक्त मराठी चॅनेलवर किंवा कुठे कुठे बघितला तुम्हाला हा गेटअप राहुलचा बघायला मिळेल. सूर्यकांत लवणने त्या सीन्स करताना अशा कौशल्याने त्याचे टेकिंग केले होते की राहुल आहे त्याहूनही धिप्पाड दिसत होता. याशिवाय त्याला संवादात शिवराज गोरल्यांनी ही ठुश अशी लकब दिली होती. त्यामुळे लाल गेंडा लोकप्रिय होणार असे तेव्हाच वाटायला लागले होते. नेहमीप्रमाणे मी साताऱ्यात इन्कम टॅक्सचे काम करीत होतो आणि तिकडे कोल्हापूरला वैद्यसाहेब शूटिंग करत होते. रोज रात्री वैद्यसाहेबांचा फोन येऊन कोणते सीन झाले, उद्या काय करणार वगैरे चर्चा होत होती. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा, शक्यतो दोनदा मी कोल्हापूरला जाऊन इन्कम टॅक्सचे काम पूर्ण करून शूटिंगकडे जात होतो. नंतर रात्री प्रशांत, विजय चव्हाण, सूर्यकांत लवंदे असं आमचं गप्पाष्टक विजयराजवर रंगत असे. विजय चव्हाण आणि प्रशांत दोघे उत्साही आणि अतिशय हजरजबाबी असल्याने त्या गप्पा म्हणजे सुद्धा हास्यविनोदाचा धुमाकूळच असे. शांत स्वभावाच्या वैद्यसाहेबांनाही ते दोघे हसवायचेच असा पण करून बसत आणि त्यांची सुद्धा जपून जपून खोडी काढायला मागे पुढे पाहत नसत.
अलका कुबल, किशोरी शहाणे, समीर आठले आणि विवेक देशपांडे असा तरुण तुर्कांचाही वेगळा छान ग्रुप जमला होता. त्यांचीही आपापसात खूप चेष्टा मस्करी चालत असे. या सगळ्यामुळे आपण शूटिंग करतोय असे कोणतेही टेन्शन न येता हसत खेळत झपाट्याने काम उरकत होते. याच दरम्यान रंगपंचमी आली. कोल्हापुरात रंगपंचमीचा सण खूपच उत्साहात साजरा होत असे. त्यात आमचे कोल्हापूरले सर्व तंत्रज्ञ कामगार सुद्धा सामील होत असल्याने त्या दिवशी शूटिंगला सुट्टी द्यायचे ठरले. त्याचा फायदा घेऊन या तरुण तुर्कांनी म्हणजे समीर आठले, विवेक देशपांडे, अलका कुबल आणि किशोरी शहाणे यांनी महाबळेश्वरची ट्रीप ठरवली आणि गोड बोलून वैद्यसाहेबांना राजी करत त्याला जोडून आणखीन एक दिवसाची रजा सँक्शन करून घेतली. 2 दिवस महाबळेश्वरला यांची रंगपंचमी बहुधा फारच उत्साहात साजरी झाली म्हणे. त्यानंतर मी जेव्हा शूटिंगला गेलो तेव्हा अलका कुबल आणि समीर आठले यांचं सूत महाबळेश्वरमध्ये जमल्याची कुजबूज चालू होती. युनिटमध्ये त्यावरून त्या दोघांना चिडवायची गंमत सुरू होती. मीही त्यात सहभागी होऊन दोघांची भरपूर खिल्ली उडवली. तुमची तयारी असेल तर तुमच्या जुळलेल्या सुताची पक्की गाठ इथे धुमाकूळच्या सेटवर देवाच्या आणि आम्हा ब्राह्मणांच्या साक्षीने लावून देतो असे मी म्हटल्यावर मात्र ते दोघेही चक्क लाजले. त्या लाजण्यातच त्यांची मूक संमती लपलेली होती. पुढे वर्षभरात त्यांचा विवाह होऊन ती गाठ खरोखरीच पक्की झाली. आजही कधी अलका किंवा समीर भेटल्यावर धुमाकूळची आणि त्यांच्या बहुचर्चित महाबळेश्वरच्या रंगपंचमीची आठवण हमखास निघतेच. अलका त्यानंतर आमच्या घरी एकदा येऊन गेली आणि पहिल्यांदाच आल्यामुळं तिला माझ्या मिसेसनी अगदी साडी चोळी वगैरे देऊन तिला ओटी भरून त्याचं कौतुकी केलं. तर आजही या दोघांशी आमचे संबंध चांगले आहेत. आज इथेच थांबूया. शूटिंगचा पुढचा भाग उद्या.